आपण सर्वांनी या यात्रेमध्ये समाविष्ट व्हा ही आमची विनंती आहे सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने। आणि आपल्या माध्यमातून आपल्या शहरातील हिंदू प्रेमींना त्या पादुकाचं दर्शन घेता यावं म्हणून आम्ही आवाहन करतो की आपण भाविकांनी मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये समाविष्ट व्हावं असं आवाहन आम्ही करतोय। आणि मला खात्री आहे की बरेच भाविक या दर्शनासाठी येतील। आता मंदिर तुम्ही म्हणाल 22 तारखेला किती गर्दी काय, तर तुम्हाला माहिती आहे अयोध्या नगरी सजलेली आहे। आता अयोध्या नगरी सजलेली आहे, तिथं विमानतळ झालेलं आहे। 30 तारखेला प्रधानमंत्री मोदी साहेब त्याचं उद्घाटन करतायत। आजच मी रेल्वे स्टेशन बद्दल वाचत होतो, अयोध्येला जवळजवळ काही किलोमीटर रेल्वे स्टेशन मोठं केलेलं आहे। 100 विमाने ॲट अ टाइम उतरतील एवढं तिथं विमानतळ मोठं झालेलं आहे। आणि नुसतं हे केलं, त्यांची राहायची व्यवस्था केलेली आहे। यानंतर शेकडो रेलगाड्या तिथं सुटणार आहेत। आपल्या शहरातून सुद्धा 2 रेल्वे गाड्या जाणार आहेत, पण त्या कधी ती तारीख मुझे फोन आहे की आपको 2 गाडी लेकर आना है। पण असं प्रत्येक राज्यातून गाड्या येणार आहेत, प्रत्येक ठिकाणून गाड्या येतील, प्रत्येक कधी येतील काय येतील आम्हाला तारीख। पण तिथं गेल्यानंतर मात्र तिथं राहायची व्यवस्था, खायची व्यवस्था, जेवायची व्यवस्था, सगळी व्यवस्था तिथं होणार आहे। प्रत्येक शहरातून तिथं गाड्या जाणार आहेत, पण एकदम शक्य नाही आहे। हळूहळू करत त्याच्यामध्ये ही व्यवस्था लागू शकते। तर एकंदरीत आपण सर्वांना आपल्या माध्यमातून आपण ह्या कार्यक्रमासाठी 28 तारखेच्या संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी यावं अशी माझी विनंती आहे। तुम्हाला काही विचारतं विचारू शकता। 2 रेल्वे सुटणार, तुमच्या जबाबदारी कॉन्ट्रीब्युशन नाही आता तुम्ही म्हणलं प्रत्येक शहरातून 2 गाड्या जाणार, त्या ठिकाणाहून कॉन्ट्रीब्युशन करून रेल्वे खर्च करा। आता आम्ही आमचं कॉन्ट्रीब्युशन करू। आम्ही जे राम भक्त आहोत, आमची हिंदू जनजागरण समिती, त्यांना सांगितलं तुम्हाला 2 गाड्या आणायला लागतील, आम्ही आमच्या हँडे करू। साधारणतः किती लोक येणार आहेत इथून? साधारण 3000 लोक तरी जातील। त्या दिवशी नाही, पण त्या दिवशी अलाउड नाही, पण ज्या वेळेस आम्हाला तिथं एंट्री मिळेल, आम्हाला ज्यावेळेस तारीख मिळेल, साधारण 3000 राम भक्त आम्ही संभाजीनगर शहरातून घेऊन जाणार आहोत। त्या दिवशी तर 8000 लोकांना, त्या दिवशी तर तिथं कार्यक्रमाला नाहीच आहे। आम्हाला उलट जसं आता पूर्वीच्यांनी सांगितलं, प्रत्येक मंदिरावरती शहरातल्या आणि ग्रामीण जिल्ह्यातल्या प्रत्येक मंदिरावरती आम्ही लाइटिंग करणार। प्रत्येक मंदिरावरती दीप प्रज्वलन करणार। तिथं जे मंदिराचा जो उद्घाटनाचा भव्य सोहळा आहे ती पाहण्याची व्यवस्था आम्ही त्या भक्तांना टीव्हीच्या माध्यमातून करावं अशी विनंती करणार। आणि कुणी सुंदरकांड तुम्हाला माहिती, सुंदरकांड पठण करतायत, कोणी हनुमान चालीसा म्हणतायत, ते काय होईल नेमकं ते त्यांच्या याच्यावर आम्ही संकलन करतोय, कुठल्या मंदिरात काय होईल ते त्याची आपण एक प्रेस आपण 18-19 घेऊन टाकू काय तयारी असेल ते। पण ही जी प्रेस आहे, ही प्रेस फक्त ज्या पादुका जे येत आहेत त्याच्या दर्शनासाठी जनतेने यावं म्हणून ही प्रेस आहे। गर्दी होईल ना, कारण भाविक मोठ्या प्रमाणात आले, पूर्ण शहरात का फिरवत नाही? शहरामध्ये फिरवायला आपल्याला थोडं एवढे लोक त्यांचे काम आहेत ना, सर्व शहर फिरायला दिवस जाईल सगळा। संध्याकाळचा भेटला आणि संध्याकाळचा वेळ आहे, 5च्या नंतरचा वेळ भेटला, 5:30 चालू होईल। मुक्काम आहे पैठण, मुक्काम आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पैठणला, कुठे पैठणला जा, पैठण मंदिर कुठे आपल्याला एक समजून घेणं आहे की सर्व भाविकांनी क्रांती चौकामध्ये जमणं गरजेचं आहे। भाविकांनी क्रांती चौकात जमावं असं सांगा सर्व, कारण आम्ही तिचं स्वागत करू, आम्ही त्यांच्याबरोबर येऊ, पण सर्व भाविकांनी क्रांती चौकात जमावं अशी आमच्या संयोजकातर्फे विनंती केली। संध्याकाळी 5 वाजता नाही, संध्याकाळी 4 वाजता 4 वाजता संध्याकाळी 4 वाजता क्रांती चौकावर जमावं आणि तिकडनं आपण पदयात्रा काढू गुलमंडीच्या पार्किंग पर्यंत, चौकापर्यंत। आणि त्या चौकामध्ये जो आहे आपण तिकडे जे कोणी संत महंत येतात त्याच्या तिकडे जाहीर सत्कार करू, 2 शब्द तिकडे जरा संबोधित कर, तिकडे 2 शब्द बोलतील आणि त्याच्यानंतर जे काही नागरिक आलेले आहेत आपण त्यांना चरण पादुकांचं दर्शन करण्याची संधी पण देऊ। तसं नियोजन आपण तिकडे करू गुलमंडीवरच्या चौकामध्ये। ठीक है, चलो उसका मध्यमान निकालते हुए
और फिर इसमें भी कि एक मनुष्य अगर एक दिन में चलेगा तो कितना चलेगा, उसका आज प्रमाण जहां है, उन सभी स्थानों को खोजते हुए 241 ऐसे स्थान मिले हैं। प्रयास पूर्वक वहां ऐसे ही चरण चिन्ह है, श्वेत मार्बल के चरण चिन्ह सब जगह स्थापित किए गए हैं। ये वो स्थान है। इसमें दो प्रकार के रेड फुटप्रिंट एंड ब्लू प्रिंट हैं। तो एक जो राम जी वन यात्रा के लिए आए हैं उनके लिए अलग से चिन्ह बने हैं, और जब राम जी जनकपुर गए हैं तो उसके लिए अलग से। इन सभी स्थानों पर जब कभी आप जाकर, एक मैप स्टील का फ्रेम लगा है, ये तो इसमें रेड फुटप्रिंट एंड ब्लू वाले इसमें एक नक्शा है, जहाँ जहाँ चरण पड़े रघुवर के, इसके माध्यम से उन्होंने यात्रा बनाई है, जिसमें दो प्रमुख व्यक्ति है। एक जो आपने बताया, जो इनकम टैक्स के ऑफिसर 45 साल पहले उन्होंने रिसिग्नेशन देकर काम किया है, और दूसरा एक युवा प्रदेश चौहान के, प्रदोष चौहान के, ये दोनों साथ में, और बाकी तो उनके, लेकिन ये दो प्रमुख। भगवान की इस राम मार्ग पर चलकर के यात्रा कर सकता है। इसी नाते अभी भारत के बाहर से 18 देशों से आए अंग्रेजों ने स्वतंत्र इसकी यात्राएं की हैं, और उन्होंने प्रधानमंत्री से और सांस्कृतिक मंत्रियों से इसके बारे में चर्चा की है कि इसको विकसित किया जाए, जिससे पूरा देश, पूरे विश्व के लोग राम जी के उन चरण कमलों का दर्शन कर सके। साधू संत आणि महात्मे आणि 4000 त्या ट्रस्टच्या माध्यमातून आमंत्रण दिलेले। आता हे सर्व करत असताना आपला आराध्य दैवत राम यांच्या पादुकाची एक यात्रा निघालेली आहे। ती यात्रा निघालेली आहे श्रीलंकेतून। ही यात्रा आपल्या संभाजीनगर शहरामध्ये 28 तारखेला दुपारी 4:30 वाजता येणार आहे। येत असताना त्या यात्रेचं जागोजागी समजा वाळूजला स्वागत होत आहे, पंढरपूरला स्वागत होत आहे, आपल्या जिल्ह्यात एंट्री होती त्या ठिकाणी स्वागत होतेच, पण आपण आपल्या शहरवासियांच्या वतीनं महावीर चौकामध्ये महावीर स्तंभचं तिथं एक हार अर्पण करून आपण त्या यात्रेचं स्वागत करू, आणि ती यात्रा क्रांती चौकात येईल, आणि क्रांती चौकापासून ती यात्रा पुढे पैठण गेट ते गुलमंडीला जाईल, आणि गुलमंडीला आपण तिथं समारोप करणार सभा। पेपरमधला आकडा मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण 3000 कोटी रुपये जमा झाले असं म्हणतात, मला माहित नाही काय, पण जरुरीपेक्षा चांगलं, आणि एक चांगलं भव्य मंदिर आता तयार झालेलं आहे। त्याचं उद्घाटन 22 तारखेला लोकार्पण सोहळा, उद्घाटन म्हणण्यापेक्षा लोकार्पण सोहळा 22 तारखेला आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब करतायत, आणि त्यासाठी देशातील निवडक 8000 लोकांना नेमकं नियोजन आहे आणि काय भाविकांना आवाहन? छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये 28 तारखेला संध्याकाळी 4 वाजता रामाच्या पादुका घेऊन निघालेली यात्रा येत आहे। 22 जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिराची उद्घाटन होऊन सर्व जनतेसाठी प्रधानमंत्री मोदी साहेब खुलं करणार आहेत। त्या निमित्तानं श्रीलंकेवरून निघालेली ही पादुका घेऊन निघालेली यात्रा संभाजीनगर शहरामध्ये 28 तारखेला येत आहे, आणि त्या यात्रेचं स्वागत करण्यासाठी सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं आज आम्ही पत्रकार परिषद घेतली, आणि त्यामध्ये संपूर्ण यात्रेबद्दल माहिती दिली। मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपण या यात्रेमध्ये सामील व्हावं, आणि रामाच्या, आपलं आराध्य दैवत रामाच्या पादुकेचं दर्शन घ्यावं। ही यात्रा क्रांती चौक ते गुलमंडी राहील, आणि त्यानंतर साधू संतांच्या हस्ते त्याचा समारोप। या चरण पादुकांचं दर्शन जे आहे सर्वसामान्यांना येणार आहे, तर किती जनसागर हा? आमची अपेक्षा आहे की या यात्रेमध्ये साधारण 10,000च्या आसपास जनता येईल आणि चरण पादुकेचं दर्शन घेईल। असं म्हटलं जातं जेव्हापासून भाजप सरकार आलं तेव्हापासून हिंदुत्वाचं वातावरण, भाजप सरकार आल्यामुळे हिंदुत्वाचं वातावरण निघतंय असं म्हणू शकाल तुम्ही, पण त्याही पेक्षा
अयोध्येमध्ये रामाचं मंदिर व्हावं ही प्रत्येक हिंदूची भावना होती. प्रत्येक हिंदू बांधवांना वाटत होतं की अयोध्येमध्ये रामाचं मंदिर व्हावं आणि ते आज स्वप्न साकार होत आहे. म्हणून हिंदू समाज त्याबद्दल आनंद व्यक्त करतोय आणि 22 तारखेला ज्या दिवशी राम मंदिर सर्वांसाठी ओपन होतोय अयोध्येमधलं, तर त्या दिवशी सर्व मंदिरामध्ये रोषणाई केली जाईल. त्याचबरोबर भजन, कीर्तन, रामकथा, सुंदरकांड, हनुमान चालिसाचं पाठन केलं जाईल. डॉक्टर, विरोधक टीका अशी करतायत की हे राम मंदिर काय मोदींचं नाही, हे हिंदूंचं आहे आणि राम मंदिर बांधण्यामध्ये भाजपचा काही हात नाहीये. तर याचा एवढा केला जातो राम मंदिराचा, त्याचा फायदा होणार नाही मोदी सरकारला? या विषयावरती आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाहीये. आम्हाला आमचं आराध्य दैवत राम यांचं मंदिर अयोध्येत होत आहे हे सर्व सकल हिंदू समाजासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि आज हा जो आम्ही कार्यक्रम घेतोय हे एक पक्ष म्हणून नाही, संघटना म्हणून नाही, एक हिंदू म्हणून सकल हिंदू जनजागरण समितीतर्फे हा आम्ही कार्यक्रम घेतो. हो, सर्व पक्षांना बोलणार, सर्व पक्षांना आम्ही निमंत्रित करणार आहोत. जसा आणि केलेलं पण आम्ही संभाजीनगर मधील सर्व पक्षांना आमंत्रित करणार आहोत. जसं बागेश्वर धामची आम्ही कथा घेतली, सर्व पक्षांना आम्ही निमंत्रित केलं होतं, तसं आम्ही सर्व राजकीय नेत्यांना, सर्व ऑर्गनायझेशनना आणि सर्वांना आम्ही निमंत्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.